महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। आज एक पुन्हा नवीन अपडेट आहे तुमच्याकरता। ज्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करायचं आहे तेही महावितरणमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा कोपा या तीनपैकी एका ट्रेडमध्ये त्यांच्यासाठी अप्रेंटिसशिपची सुवर्ण संधी आहे। आता नेमकी कुठची अप्रेंटिसशिप आहे आणि काय त्याच्या अटी व शर्ती आहे ते सर्व तुमच्याशी शेअर करतो। पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, ठीक आहे। सोबतच तुम्हाला हा ऑनलाईन पण फॉर्म भरायचा आहे, त्याची लिंक हवी असली तर आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे CST लॉन्चपॅडचं त्या चॅनलवरती आपण लिंक पण अवेलेबल करून दिलेली आहे आणि इतर माहिती सर्व अपडेट तिथे पण अवेलेबल होत असतं, म्हणून त्या टेलिग्रामला पण जॉईन होऊन राहायचं, ठीक आहे। आता नेमकं कुठची अप्रेंटिसशिप आहे ते तुमच्याशी शेअर करतो। सर्वप्रथम बघा, अप्रेंटिसशिप आहे महावितरणमधली आणि लोकेशन आहे बुलढाणा आणि याच्यामध्ये सरळ लिहिलं आहे की जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत असाल तरच तुम्ही याला अप्लाय करू शकता, बाहेरच्या विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही। आता ITI झाला असला पाहिजे तुमचा, मग गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो त्याच्याशी काही संबंध नाही, कुठचाही चालतो, फक्त तो इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा कोपा या तीनपैकी एका ट्रेडमधला असला पाहिजे। आणि एकूण जर जागा बघितल्या तर 129 जागा आहे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांकरता। आता ते वेगवेगळ्या विभागामध्ये पण आहे। आता महत्त्वाची माहिती तुमच्याशी शेअर करतो। बघा, कुठचं आहे लोकेशन सांगितलं मी, बुलढाणा मंडळ, ठीक आहे। तर तिथील पोझिशन आहे आणि त्या जागा आहे 129 टोटल, तिन्ही ट्रेड मिळून 129। आता तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तो भरायचा आहे 30 मार्च पूर्वी, 30 मार्च 2026च्या पूर्वी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत भरायचा आहे, नेऊन पण तेव्हाच द्यायचा आहे। आता दोन पद्धतीने बघा, ऑनलाईन पण भरायचं आहे आणि ऑफलाईन नेऊन द्यायचं, समोर तुम्हाला माहीतच होणार, ठीक आहे। संध्याकाळी 5:30 पूर्वी। आणि ऑनलाईन अप्लाय कुठे करायचं, जे आपलं अप्रेंटिसशिप पोर्टल आहे www.apprenticeshipindia.gov.in हे जे पोर्टल आहे याच्यावरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, 100% आपली प्रोफाईल पूर्ण क्लिअर करायची, म्हणजे आधार कार्ड वगैरे KYC करून, आणि मग इथे काय करायचं, अप्लाय करायचं। अप्लाय करण्याकरता तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट नंबर लागतो, तोही इथे तुम्हाला दिलेला आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर जो तुम्ही फॉर्म भराल त्या फॉर्मची काय करायची, प्रिंट काढायची, म्हणजे जो तुम्ही अप्लाय केला त्याची प्रिंट काढायची, तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसला पाहिजे अशा पद्धतीची प्रिंट काढायची। मग सोबत काय करायचं, सर्व कागदपत्राची झेरॉक्स मारून पाठवायचे, नेऊन द्यायचे, कुठे कशी ते सांगतो। बघा, काय काय सोबत घ्यायचं, ITIच्या पूर्ण मार्कशीट आणि तुमचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर 10वीची तुमची गुणपत्रिक आणि प्रमाणपत्र दोन्ही पण, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, सोबतच तुमचा रहिवासी पुरावा, एकतर तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट, ठीक आहे, LC किंवा तुम्हाला डोमेसियल लागणार, काय लागणार, डोमेसियल, कारण रहिवासी सर्वात महत्त्वाचं, तुम्ही रहिवासी कुठचे आहे कारण यांनी याच्यामध्ये अट ठेवलेली आहे त्यामुळं। सोबतच तुमचं जात प्रमाणपत्र, जर तुम्ही जातीचं रिझर्वेशन घेत असाल तर, सोबत तुमचं बँकेचं पासबुक, ॲक्च्युली नंतर पण दिलं तरी चालते पण आता त्यांनी मागितलं आहे तर तुम्हाला द्यावं लागेल। सोबतच छायांकित प्रतीत बुलढाणा मंडळ कार्यालयात काय करायचं आहे, 30 मार्च 2026 पूर्वीच तुम्हाला नेऊन द्यायचं, म्हणजे इथपर्यंत 5:30, म्हणजे 5:30 पर्यंत फॉर्म भरा। आता यांनी लॉजिक काय लावलं माहीत नाही, 5:30 वाजता फॉर्म भरून 5:30 पर्यंत कसं पोहोचणार तर माहीत नाही, पण 30 तारखेलाच तुम्हाला पोहोचायचं आहे। 30 तारखेपर्यंत तुम्हाला कागदपत्र घेऊन आणि फॉर्मची प्रिंट नेऊन तुम्हाला तिथे सबमिट करावं लागेल, तेही सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। नंतरचे फॉर्म ॲक्सेप्ट करणं नाही करणं ते त्यांच्या हातामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर लोकेशन कुठचं आहे जर बघाल, बुलढाण्यामध्ये बुलढाणा आहे, ठीक आहे, म्हणजे त्याच्या अंडरमध्ये कोणते कोणते विभाग येतात, खामगाव आहे, पुन्हा काय मलकापूर आहे, मलकापूर आणि मेहकर विभाग, या चार ठिकाणची इथं वॅकन्सी दिली आहे। 20 नंतर इलेक्ट्रिशियनसाठी 57 जागा आहे, वायरमनसाठी 54 आणि कोपासाठी 18। आणि जर काही याच्यामध्ये अडचण आली किंवा ज्या काही तुमचे प्रश्न जर पडले तर तुम्ही काय करायचं, या भ्रमणध्वनीवरती संपर्क साधायचा, इथे मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या याच्याच आहे, डायरेक्ट HR डिपार्टमेंटशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बुलढाणा जिल्ह्यातील, ठीक आहे। तर हे नेऊन द्यायचं झालं। आणि महत्त्वाच्या गोष्टी, आता याच्यामध्ये पुन्हा काही अटी व शर्ती आहे। अटी शर्ती कोणत्या आहे, सर्वात महत्त्वाचं तुमचं वय 18 ते 30 वर्षाच्याच मधात असलं पाहिजे, कमी पण नको जास्त पण नको। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्ष शिथिल राहील, म्हणजे तुम्ही 5 वर्ष पुन्हा ॲडिशनल तुमचं एज वाढून जाईल। सर्वात महत्त्वाची अट आहे की बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असावा, उमेदवार कुठचा असावा, बुलढाणा जिल्ह्यातलाच रहिवासी असावा। त्याच्यात पुन्हा एक अट आहे तुम्हाला सांगतो, शैक्षणिक पात्रता कुठची आहे, तुमचं 10+2 झालं पाहिजे। मग आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं, 10+2 म्हणजे 12वी का, नाही, 12वी बंद आहे आपला, 10+2 म्हणजे 10वी + 2 वर्ष म्हणजे 12वी, तर तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे, म्हणजे SSC झालेलं असलं पाहिजे। 10+2चा 12वी अर्थ होत नाही आणि त्याचा अर्थ 12वी काढायचा नाही, ठीक आहे, 10वी झालेला असला पाहिजे। सोबतच बुलढाणा जिल्ह्यातून शासन मान्यता पात्र
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधनं तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की सर फक्त गव्हर्नमेंटच का नाही, प्रायव्हेट आय टी असला तरी चालेल, पण तो अफिलिएट असला पाहिजे शासनासोबत. आता इथे NCVTच पाहिजे असं लिहिलेलं नाही आहे. SCVT पण चालू शकतं आणि NCVT, कारण इथं काही तुम्हाला दिलेलं नाही आहे NCVT SCVT. आता ते प्रत्येकाचे नियम आपापल्या हातचे असतात, तर यांच्या हातचा नियम आहे, इथं काही लिहिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर ट्रेड तर मी सांगितलं, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या 3 ट्रेडचे विद्यार्थी. आता याच्यात एक अट आहे, जर तुम्ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असाल तर तुम्हाला 55% गुण असले पाहिजे. 55%. आता बघा इथं पण हे नाही लिहिलेलं आहे की नेमकं ITI मध्ये 55 पाहिजे की 10वी मध्ये. आपण पकडून चालू की दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 55% मार्क असले पाहिजे, पर्सेंट असले पाहिजे. आणि उर्वरित जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्यांना 60% गुण असले पाहिजे. 60% गुण असले पाहिजे. कुठं त्यांनी दिलेलं नाही, त्याच्यामुळे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगू पण शकत नाही. त्याच्यानंतर प्रशिक्षण कालावधी आहे तो 1 वर्षाकरिता राहील. म्हणजे तुमची ट्रेनिंग 1 वर्षाची राहील. 1 वर्षानंतर परमनंट होणार नाही, पण तुम्हाला अनुभव येईल. आणि जेव्हा भविष्यामध्ये वॅकन्सी येते तुमच्या ITI बेसिसवरती आपल्या महावितरण, महापारेषण, तुम्हाला अप्रेंटिसशिपचा अनुभवाचा नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठे फायदा होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि जी तुमची प्रोफाईल ऑनलाईन तुम्ही लिहिली, या दोन्हीमधला नाव सर्व तुमचा डाटा मॅच झाला पाहिजे. नाही ते प्रोफाईलवर वेगळं नाव आहे, आधार कार्डवर वेगळं नाव आहे, ते इथे चालणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर माहिती सारखी असावी. झालं. त्याच्यानंतर आहे महत्त्वाचं की जे विद्यार्थ्यांची निवड होणार. आता मग सर निवड झालं माहीत कसं होईल? एक तर तुम्हाला मेसेज येईल, एक तर तुम्हाला ईमेल येईल, एक तर तुम्हाला कॉन्टॅक्ट येईल, म्हणजे सरळ तुम्हाला फोन येईल. ठीक आहे. 3 पैकी एक होतं, तर ते बरोबर लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवून आता तुमचं काम आहे की आपल्याला इकडे माहीत होत नाही की ऑनलाईन कुठे माहीत होत नाही, महावितरणचं तुम्हाला त्या डिपार्टमेंटमधनं फोन मेसेज येतो, तिथनं तुम्हाला माहीत होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, सर्व मूळ कागदपत्रे म्हणजे जेवढे तुम्ही झेरॉक्स पाठवले ना तेवढे तुम्हाला ओरिजिनल सोबत घेऊन जायचे आहे. तेही साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेले असले तरी चालते. 2 झेरॉक्स मारायचे आणि अटेस्टेड करून काय करायचं, सोबत घेऊन जायचं. ठीक आहे. आता नेमकं घेऊन जायचं पण सर कुठे घेऊन जायचं, तर त्याचा पत्ता दिला आहे, अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, विद्युत भवन, काय चिखली रोड, बुलढाणा. ठीक आहे. कुठच्या आहे? चिखली रोड, बुलढाणा. आता तुम्हाला इथं स्पष्ट नाही आहे, तर लक्षात ठेवा हे मेन जे कार्यालय आहे त्या मेन कार्यालयामध्ये तुम्हाला नेऊन द्यायचं. तर ही होती तुमच्या अप्रेंटिसशिपची माहिती बुलढाणा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांकरता. आता जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनच्या विद्यार्थ्यांना, तर त्यांच्यासाठी आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे, जो की सर्वच टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. म्हणजे तो महावितरण असो, महापारेषण असो किंवा देशातील कोणतेही असो, जे ITI बेसिसवरती एक्झाम आहे त्याच्यासाठी परिपूर्ण टेक्निकलचा सिलेबस आहे. आता याची अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही इन्स्टिट्यूटच्या नंबरला पण संपर्क करू शकता किंवा आपली CST लॉन्चपॅडची ॲप डाउनलोड करून त्याच्यातनं पण कोर्सबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. ठीक आहे. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणी व्हिडिओला काय करा, लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत त्या व्हिडिओला शेअर करा. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो. पुन्हा याच्यानंतर जर अपडेट असला तर तुम्हाला नक्कीच अपडेट पोहोचवतो. इथं ब्रेक घेतो. धन्यवाद.